त्यांचं रिहॅब तर महादेवी हत्तीणी परत आली पाहिजे ही सर्वांची इच्छा असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। हत्तीणीची निगा राखण्यासाठी डॉक्टरांचं पथक तयार करणार असं देखील फडणवीसांनी सांगितलंय। तर राज्य सरकार पूर्ण ताकदीने नांदणी मठासोबत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याची माहिती आता मिळतेय। महादेवी हत्तीणीला आणण्यासंदर्भात फडणवीस मध्यस्थी करणार, मठानं याचिका दाखल करावी, सोबत सरकारही याचिका दाखल करणार असल्याची माहिती आता समोर येत आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग आपल्यासोबत आहेत। विनायक, महादेवी हत्तीण परत आणण्यासाठी आता राज्य सरकार देखील नांदणी मठासोबत असेल अशी हमी किंबहुना तसा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं कळतंय। तर विनायक यांच्यासोबत पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। मात्र आताची महत्त्वाची बातमी, महादेवी हत्तीणी संदर्भात मंत्रालयामध्ये महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून जनभावना जाणून घेतलेली आहे आणि आता मुख्यमंत्री स्वतः या संदर्भात नांदणी मठासोबत आहेत अशी माहिती मिळते। भूषण पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। भूषण, अत्यंत महत्त्वाची बैठक ही पार पडलेली आहे आणि आता नांदणी मठासोबत राज्य सरकार देखील सुप्रीम कोर्टात जाणार अशी माहिती मिळते। नक्कीच आज मुंबईमध्ये जी काही बैठक होणार होती त्याकडे नांदणी ग्रामस्थांचं देखील लक्ष लागलेलं होतं। सकाळपासून काही ग्रामस्थ जे आहेत ते या नांदणीच्या जैन मठामध्ये थांबून होते। काय नेमकी बैठक होते, खरं तर या बैठकीमध्ये कायदेशीर बाबींवर चर्चा होणं हेच अपेक्षित होतं आणि तशा पद्धतीची चर्चा झाली आणि त्यातच सरकारनं देखील आता या सगळ्या मठासोबत पार्टी होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येते आणि त्यामुळं एक वेग या सगळ्या प्रक्रियेला येणार अशा पद्धतीच्या भावना देखील व्यक्त होत आहेत। हे सगळे लोक जे आहेत ते सकाळपासून या सगळ्या मुंबईतल्या बैठकीकडे लक्ष ठेवून होते। आता सगळा हा निर्णय झाल्यानंतर या लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात। काय सांगाल, खरं तर सरकार कुठेतरी आता सकारात्मक दिसते, सरकार पार्टी होण्याचा निर्णय घेते। खूप स्वागत आहे याचं सगळ्याचं की गेले 15 दिवस जे काय आता आंदोलन आणि जनरेटा वाढतोय याच्या पूर्वीच सरकार यामध्ये सहभागी होणं आवश्यक होते, परंतु ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे असं म्हणता येईल। मुख्यमंत्र्यांनी जी बैठक घेतली आणि आता जे सहपार्टी म्हणते खूप ताकद मिळेल त्याला आणि लवकर हत्ती आणि ह्या जनतेला न्याय मिळेल। खरं तर 8 दिवस झालं महादेवी हत्ती नाही आहे, आता सरकारची भूमिका सकारात्मक दिसते, काय अपेक्षा आहे? सरकारची भूमिका लवकरात लवकर घेऊन आमची हत्ती आम्हाला परत द्यावी हीच आमची भूमिका आहे। सकाळपासून तुम्ही थांबून होता, आता सगळा निर्णय आल्यानंतर काय भावना आहे? जरा चांगलं वाटायलंय, खरं लवकरात लवकर निर्णय घेऊन आमची हत्ती आम्हाला परत द्यावी हीच आमची सरकारकडे मागणी आहे। आणखीनही काही ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी देखील बोलण्याचा आपण प्रयत्न करूयात। काय सांगाल, खरं तर 8 दिवस झालं महादेवी हत्तीण इथं नाही आहे, सकाळपासून बैठकीकडे तुम्ही लक्ष ठेवून होतात, आता सरकार देखील सकारात्मक दिसतंय। पहिल्यांदा सरकारची भूमिका होती आमचा याच्याशी काही संबंध नाही, कोर्टाने निर्णय दिला, सरकारच्या निर्णयाचं स्वागत आहे। नक्कीच भूषण, त्यामुळे आता नांदणी